अथ दशमोऽध्यायः। नमो विशदबोधविद्गदा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासीया। नमो संसारतमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतर तुर्या लालन लीला। नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वन चंदना आराध्य लिंगा। नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुति सार समुद्रा मन्मथ मन्मथा। नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया। तुमचा अनुग्रहो गणेशो जय दे आपुला सौरसो ए सारस्वती प्रवेशो बाळकाही अथी। जी दैविकी उदार वाचा जे उद्देशु दे नाभिकाराचा ते नवरस सुधाधींचा थाऊ लाभी। जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकिया ते अंगीकारी तो वाचस्पती स्वीकरी प्रबंधू होडा। हे आसो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखी। तो जीवचे परी तुके महिषीसी एवढी जिये महिमेचे करणे देवाच्या बळे वानू मी कवने। का सूर्याची अंगा उठणे लागत असी देवता कल्पतरुवरी फुलोरा गायसेनी पाहुणे क्षीर सागरा। कवने वासी कापुरा सुवासुदेवो चंदनाती कायसेनी चर्चावे अमृताती केवती रांधावी। गगनावरी उभवावी घडी किवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळीती आसे के साधन। हे जानो निम्या नमन निवांत केली जरी प्रज्ञेचे न्याथिलेपणे श्री गुरु सामर्थ्यारूप करू म्हणे तरी ती मोतिया भिंग देणे तैसे होईल। का साडी पंधरया रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी उगयाची माथा ठेविजे चरणी हेची भली। मग म्हणितले जी स्वामी
भले ममत्वे देखिले तुम्ही मनोनी कृष्णार्जुन संगमी प्रयाग वटू जाहलो मागा दूध दे मनी तलियासाठी आगविया क्षीराब्धींची करोनी वाटी उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैसी ना तरी वैकुंठ पीठ नायकी रुसला ध्रुव कवतिकी बुझाविला देवोने भातुकी ध्रुव पदांची तैसी जे ब्रह्म विद्या राऊ सकल शास्त्रांचा विसंवता ठाऊ ए भगवद्गीता ओवी गाओ ऐसे केली जे बोलनियाचे राणी हिंडता नायकी जे फळली अक्षरांची वार्ता परिते वाचाची केली कल्पलता विवेकाची होती देह बुद्धी एकसरी ती आनंद भांडारा केली ओवरी मन गीतार्थ सागरी जळशयन झाली ऐसे एक एक देवाचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाही जोजी आता पुलेनी कृपा प्रसादी या भगवद्गीता ओवी प्रबंधी पूर्वखंड विनोदी वाखानिली प्रथमी अर्जुनाचा विषादू तुझी बोलिला योगो विषदो परिसांख्य बुद्धीसी भेदू दावोनिया तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिली तिची चतुर्थी ज्ञानेसी प्रगटिली पंचमी गौहरिली योग तत्व तिची षष्ठा माझी प्रगट आसना लागोनी स्पष्ट जीवात्मभाव एकवट होती जेने तैसी जी योग स्थिती आणि योग भ्रष्टाची गती ती आगवीची उपपत्ती सांगितली षष्टी तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करोनी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी पाठी सप्त प्रश्नविधी बोलोनी प्रयाण समय सिद्धी एवं सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी मग शब्द ब्रह्मी असंख्याकी जे तुला काही अभिप्राय पिकी ते तुला महाभारते एके लक्षे जोडी ती आगवाची जे महाभारती ती लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रायो साते शती तो एकलाची नवमी मनोनी नवमीची अभिप्राया
सहसा मुद्रा लावावया विहाला मग मी वाया गर्व का करू अहो गुळ साखरी मालयांची ही बांधी तरी एकाची रसाची परिस्वाद गोळीची आन आन जैसी एक जाणून या बोलती एक ठाई ठाऊ जाणविती एक जाणो जाता हरपती जाणती गुणेशी ही ऐसी अध्याय गीतेची परी अनिर्वाच्य पण नवमाची तो अनुवाद लोही तुमची सामर्थ्य प्रभू अहो एकाची शाटी तपिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाशाने वावून उतरली समुद्री कटकी एकी आकाशी सूर्याती धरिली एकी चुळीची सागराती भरिली ऐसे मज मुखया करे बोलविले अनिर्वाच्य तुम्ही परी आसो येथ ऐसी राम रावण झुंजनले कैसी राम रावण जैसी मिनली समरी तैसे नवमी कृष्णाची बोलणे ते नवमीची याची ऐसे मी म्हणे या निवाड्या तत्वज्ञ जाणी जया गीतार्थु हाती एवन्न वही अध्याय पहिली नियामती सारिखे वाखानिली आता उत्तरखंड वाईले ग्रंथाचे ऐका जेथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुता जुना सांगी जेती ते विदग्धार सौरती म्हनिपेल कथा देशीयेचे निनागरपणे शांतु शृंगाराती जिने तरी ओव्या होती लेणे साहित्यासी मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानली या उचिता कवन भूमी हे न चोजवी जैसे अंगाची निसुंदरपणे लेणी अंगची होय लेणे इथ अलंकारली कवन कवने हे निर्वचेना तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयनी चोखट ऐका उठावलिया भावारूप करितार सवरतीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा तैसे देशीयेचे लावण्य फिरोनी आणले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व जो चराचर परम गुरु
चतुर चित्त चमत्कारू तो ऐका यादवेश्वरू बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसी बोलिले श्रीहरी तेने अर्जुना आगव्याची मातु अंतःकरणे धडवता आसी श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमानाय वक्ष्यामि हितकाम्यया आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले तवटांचे नव्हे भले पुरते आहे घटी थोडेसे उदक घालिजे तेने नगळे तरी वरिता भरिजे ऐसा परिसोने पाहिला सितव परिस विजय ऐसेचे होतसी अवचितयावरी सर्वस्व सांडिजे मग चोख तरे तोची भांडारी किजे तैसा किरीटी तू आता माझे निज धाम की ऐसी अर्जुना युती सर्वेश्वरी पाहून बोलली अत्यादरी गिरी देखून शुभरी मेघो जैसा ऐसा कृपाळवांचा राहू मनी ऐके गा महाबाहू सांगितलाची अभिप्राव सांगेन पुढती पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे पिकाची जवळजवळ वाढी देखिजे या लागे न बगीजे वाहू करिता पुढत पुढती पुटे देता जोडी वाणीची अधिकता मनोनी सोने पंडू सुता शोधूंची आवडी तैसी इथ पाथा तुझ आभार नाही सर्वथा आम्ही आपुल्याचे स्वार्थ बोलू पुढती जैसे बाळकाले व विजेलेने तया शृंगारा बाळकाई जाणे परिती सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी तैसे तुझे हित आघवी जव जव का तुझ फावी तव तव अमुचे सुख दुनावी ऐसे आहे आता अर्जुना हे असो हे विकडी मज उघड तुझी आवडी मनोनी तृप्तीची सवडी बोलता न पडी आम्हाई तुलियाची कारणे ती तुझशी बोलणे बरी असो ही अंतःकरणे अवधान दे तरी ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरी लेवोनी परब्रह्म तुझ खेवासी आली
किरीटी तू माती नेनसी ना निवृत्ती तरी तू गाजो मी इथी ती विश्वची नमे विदुस्सुरगणा प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः एतवेदमुखे जाहले मन पवन पांगुळले राती विन मावळले रविशशी जेथा अगा उदरीचा गर्भ जैसा न देखे आपुलिये मातेची वयसा मी आघवी या देवा तैसा ने नवे काही आणि जळचरा उदधीचे मान मशका नोलांडवेचे गगन देवी महर्षीचे ज्ञान न देखेची माते मी कवन पाके तुला कवनाचा कै जाहला या नृत्य करिता बोला कल्प गेली काजे महर्षी आणि या देवा भूत जाता सर्वा मी आदि मनोनी पांडवा अवघड जाणता उतरले उदक पर्वत वळगे जरी झाड वाढत मुळे लागे तरी म्या झाली निजगे जानिजे माती का गाभे वने वटू गिवसवे जरी तरंगी सागरू साठवे का परमाणु माझी सामावे भूगोलुहा तरी म्या झालिया जीवा महर्षी अथवा देवा माती जाणावया हुवावा अवकाशुगा ऐसा ही जरी विपाये सांडोनी पुढील पाये सर्वेंद्रियासी होय पाठीमोराजो प्रवर्तला ही वेगी बहुडी देह सांडोनी मागिली कडे महाभूताची आचडे माथयावरी यो मामजमनादिंच वेत्ति लोक महेश्वरम असम्मूढ समर्तीषु सर्व पापैः प्रमुच्यति एक राहू निठाया ठिकी स्वप्रकाशे चोखी अजत्व माझे देखी आपली डोळा मी आदिशे परू सकळ लोक महेश्वरू ऐसिया माते जो नरू या परी जाणे तो पाषाणा माझी परिसू जैसा रसांतु सिद्धरसू तैसा मनुष्यात अंशू तो माझ्याची जाण जे चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवती सुखाचे कुंभ
हेर मानुस पनती भांब लौकिक भागू अगाव चित्ता कापुरा माझी सांपडला हिरा वरी पडली या निरान निधी केळी तैसा मनुष्य लोकांतू तो जरी जाहला प्राकृतो तरी प्रकृती दोषाची मातू नेनेची की तो आपसयेची सांडीजे पापी जैसा जळत चंदनू सर्पी देवी माती जाणे तो संकल्पी वर्जोनी घापी तिची आमुती कैसे जाणीजी ऐसी कल्पी जरी चित्त तुझी तरी मी ऐसा ही माझी भाव ऐकी जी वेगळाली या भूती सारिखी होनी प्रकृती विखुरली आहाती त्रिजगती आगवी बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यं दमशमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च अहिंसा समता तुष्टिः तपोदानौ यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ईत प्रथम जान बुद्धी मग ज्ञानजी निरवधी असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य मग शमदम दोनी सुख दुःख वर्ते जे जनी अर्जुना भावा भाव मानी भावाची माझी कैसे पै भयानी निर्भयता अहिंसा आणि समता सृष्टी तप पंडुसुता दान जिगा अगायश अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसते मजची पासोनी होती भूताची आठाई जैसी भूते आहाती स्नानी जैसेची हेही वेगळाली मानी एक उपजती माझ्या ज्ञानी एक नेनती माती प्रकाशु आणि कळवसे हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदय दिसे तम अस्तुसे आणि माझे जाणणे नेनने ती तव भूताची या दैवाची करणे मनोनी भूती भावाची होणे विषम पडी या परी माझी आभावी ही जीवसृष्टी आहे आगवी गुंतली अशी जाणावी पंडू कुमारा आता ये सृष्टीचे पालक जया आधीन वर्तती लोक ते 11 भाव अनिक सांगेन तुझ महर्षय सप्तपूर्वी चत्वारो मनवस्तथा
मद्भावा मानसा जाता ईशां लोक इमा प्रजाः तरी आगवाचे गुणी वृद्ध जे महर्षी माझे प्रबुद्ध तस्य पादे प्रसिद्ध सप्तऋषी आणि काही सांगी जतील जे का 14 अंतुल मुद्दल स्वयंभू मुख्य वडील चारी मनो ऐसे हे 11 माझ्या मनी जाहले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागोनिया जे लोकांची व्यवस्था न पडे जे या त्रिभुवनाचे काही न मांडे ते महाभूताचे दळवाडे अचुंबित असे तैची हे झाले मग ही लोक केले इथं अध्यक्ष रचोनी ठेविले ही जना मनोनी 11 हे राजा मग येर जग याची या प्रजा एवं विश्व विस्तारू हा माझा ऐसेची जाण पाहे पारंबी बीज एकले मग तेची विरडलिया बुड जहाली मुळी कोंभ निघाले खांदियाची खांदियापासून अनेका तुटली या नाना शाखा शाखास्तव देखा पल्लव पाने पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व जाहले सकळ निर्धारिता केवळ बीजची आगवी तैसे मी एकची पाहिले मग मी तेची मनाते व्याले तेत सप्तऋषी जाहले आणि चारी मनो ही लोकपाळ केले लोकपाळी विविध लोक सृजिले लोकापासून निपजले प्रजा जात ऐसी निहि विश्व इति नीची विस्तारिलो से निवृत्ती परिभावाची निहाती मानी गया एतां विभूतिं योगंच मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकम्पेन योगेन विद्यते नात्र संशयः या लागी सुभद्रापती ही भावया माझी या विभूती आणि याची या व्याप्ती व्यापिले जग मनोनिगा या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी मी वाचून दुसरी गोठी नाही ऐसे जाणे जो साची तयाची रे झाली ज्ञानाची मनोनी उत्तमाधम भेदाची दुःस्वप्न न देखे मी
माझी या विभूती विभूती अधिष्ठिली या व्यक्ती हे आघवी योग प्रतीती एकची मानी मनोनी निशंकी महायोगी मज मिनला मनाची अंगी एक संशय करणे न लगी तो त्रिशुद्धी जाहला काजी ऐसी किरीटी माती भजी जो अभिदाजिटी तयाची भजनाची नाटी सोते मजा मनोनी अभिदी जो भक्ती योगो तीत शंका नाही नै खंगो करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्टी तोच्या भेदू कैसा जाणावया मानसा साज जाहली तरी परियेसा बोली जेल अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ति मां बुद्धा भाव समन्विताः तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि बजची पासोनी आघवा निर्वाहो याचा कल्लोळ माळा नेगा जन्म जळीची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ ऐसे आघवाची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचोनी नाही विश्वीये ऐसिया व्यापका माते मानोनी जे भलती भलते थे परिसाचो कार्य उदिते प्रेम भावे देश काळ वर्तमान आघवे मजसी करोनी अभिन्न जैसा वायू होनी गगन गगनीची विचरे ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवोनी माते जे जे भेटे भूत ते मानजे भगवंत हा भक्ती योगो निश्चित जान माझा मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मान्नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च चित्ते मेची जाहली याची प्राणी धाली जीव मरो विसरली बोधाची या भुली मग तया बोधाची निमाजी नाचती संवाद सुखाची भोजी आता एकमेका घेपे दिजी बोधची वरी जैसी जवळिकेची सरोवरी उचंबळलिया कालवती परस्परी
मग तरंगासी धवळारी तरंगची होती तैसी यरयराची मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेणी तीत बोध बोधाची लेणी बोधीची मिरवी जैसी सूर्ये सूर्याती ओवाळिली ती चंद्रे चंद्रम्याक्षे मदिधली ना तरी सरिसेनी पाडी मिनली दोन्ही ओघ तैसी प्रयाग होत सामरस्याची वरी ओसान तरंग सात्विकाची तरत ती संवाद चतुष्पतीची गणेश जाहली तेव्हा तया महासुखाची निभरी धावून देहाची गावा बाहिरी याधाली तिने उद्गारी लागती गाजू पै गुरु शिष्याची आई कांती जी अक्षरा एकाची वदंती ती मेघाची या परित्री जगती गर्जती सेंगा जैसी कमळ कैका झाली पणे हृदयाची या मकरंदाती राखोनेने नीराया रंका पारणे अमोदाची ऐसीची माथी विश्वे कथित कथितेने तोसे कथो विसरत मग तया विसरा माझे विरत अंगे जीवे ऐसे प्रेमाची निभव सपने नाही राती दिवो जानने गेले माझी सुखा व्यंगवाने आपण पेयाजी ईशां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते तया मग जे आम्ही काही द्यावे अजुना पाही एटाईचीच ती घेतली सेला काजे तेजिया वाटा निघाले गा सुभटा ते सोय पाहून या वाटा स्वर्गापवर्ग मनोनीती जे प्रेम धरिली तीची आमुती देणे उपायली परी आम्ही द्यावी ही केली तीची म्हणपी आता यावरी ये तुले घडी जीतेची सुकागळी वाडी आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे लळे याची या बाळका किरीटी गवसनी करो निष्ठेहाची यादिठी जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे ती जो खेळ दावी तो पुढे सोनयाचा करून ठेवी तैसी उपास्तीची पदवी पोसे तमी जाई ती पदवीचे नि पोषके ती माते पावती यथा सुखी हे पाळती मज विसेके आवडे करू
ऐगा भक्तासी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीची चाड माझे प्रेमांचे साकड आमुची या घरी पाही पा स्वर्ग मोक्ष उपायले दोन्ही मार्ग तयाची वाहनी केली आम्ही अंगईसे की वेंचिले लक्ष्मी येसे परी आपण पेवी नजे एक ते तैसेची सुख सायुक सप्रेमळा लागी देख ठेविले जतना हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी या बोली बोली जत गोष्टी तैसिया नव्हती गा ईशा मेवानुकंपार्थ महमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता मनोनिमजात्मयाचा भाव जी जियावया केला ठाऊ एकमेवाचो निवावो येर मानिली जी दया तत्वज्ञा चोखटा दिवी पोतासाचे सुभटा गमीची हो निदिवटा पुढा पुढा चाली अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती ही नासो निघाली परोती तया करे नित्योदयो ऐसे प्रेमळाचे निप्रियोत्तमे बोलली जेत पुरुषोत्तमे तेत अर्जुन मनोधर्मे निवालो मनतसी हा हो जी अवधारा भला केरू फेडिला संसारा जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू जे जन्मले पण आपुले हे आजी म्या डोळा देखिले जीवित हाता चढले आवडतसे आजी आयुष्या उजवण जाहले माझी या दैवादशा उदयले जे वाक्य कृपा लादले दैविके निमुखे आता येणे वचन तेजाकारी भेटले आतील बाहेरील अंधारी मनोनी देखतसे साचोकारी स्वरूप तुझी अर्जुन उवाच परम ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्य मादिदेवमजं विभुं कुण्डलीकवरदी हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय जगदंबा माता की जय।